नमस्कार मंडळी, मिसेस केओमध्ये आपलं स्वागत आहे. खाताय ना, खायलाच पाहिजे. आज आपण घेऊन येत आहोत कोलंबी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी. प्रॉन्स बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करूया. कोलंबी साफ करून घेऊया. याचा डोक्याचा भाग काढून घ्यायचा आहे. नंतर त्याचं वरचं कवच साफ करून घ्यायचं आणि असं शेपटीचा भाग दाबून खेचून बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे याचा काळा धागा काढून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचीही कोलंबी साफ करून घेऊया. कोलंबीमध्ये प्रोटीन आणि विटामिन भरपूर असतात. कोलंबीतले कॅल्शियम मसल वाढवण्यात मदत करतात. म्हणूनच हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे एनी डिश ट्राय फिश. अशा प्रकारे कोलंबी साफ करून स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेली आहे. प्रॉन्स बिर्याणीसाठी अर्धा किलो राईस भिजत घालूया. याला आता असंच अर्धा तास भिजत ठेवूया. प्रॉन्स बिर्याणीसाठी प्रॉन्स मॅरिनेट करून घेऊया. चवीपुरता मीठ, अर्धा चमचा केओची हळद, अर्धा चमचा केओचा अस्सल पारंपरिक कोळी मसाला, 1 चमचा केओची जिंजर गार्लिक पेस्ट घेतो. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याला आता आपण अर्धा तास मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवूया. प्रॉन्स बिर्याणीच्या राईस बनवण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहेत बासमती राईस, दालचिनी, मोठी आणि छोटी इलायची, लवंग, शहाजिरं, पुदिन्याची काही पानं, काळी मिरी, बादियान ज्याला आपण चक्रीफुली म्हणतो, तेजपत्ता आणि लिंबाचा रस. प्रॉन्स बिर्याणीसाठी राईस तयार करून घेऊया. पाण्याला उकळी आलेली आहे. याच्यात आता आपण एक एक करून आपला खडा मसाला घालून घेऊया. तेजपत्ता, चिमूटभर शहाजिरी, 2 ते 3 लवंग, 5 ते 6 काळे मिरीचे दाणे, 2 बादियांचे तुकडे ज्याला आपण चक्रीफुली म्हणतो, दालचिनी, छोटी इलायची 2, मोठ्या इलायची 2, 5-6 पुदिन्याची पानं आणि चवीपुरता मीठ घालून घेऊया. यात आपण लिंबाचा रस घालून घेतो आहे जेणेकरून पाणी आपलं साफ होऊन जाईल. यात आता आपण धुतलेला राईस घालतो आहे. राईस 70 ते 80% शिजवला. याला आता गॅस बंद करून चाळून घेऊया. राईस सुटसुटीत ठेवण्यासाठी तेल आणि लिंब घालूया. राईस आता असाच वाळत ठेवूया जेणेकरून आपला राईस सुटसुटीत राहील. प्रॉन्स बिर्याणीसाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत कापून साफ केलेली ताजी कोलंबी, कापलेले टोमॅटो, चिरलेला कांदा, तेल, तूप, पुदिन्याची काही पानं, कापलेले बटाटे, केओचा स्पेशल प्रॉन्स बिर्याणी मसाला, केओचा अस्सल पारंपरिक कोळी मसाला, केओची हळद पावडर, केओची जिंजर गार्लिक पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, कापलेल्या मिरच्या आणि चवीपुरता मीठ. प्रॉन्स बिर्याणीसाठी स्पेशल प्रॉन्स बिर्याणी मसाला. चला तर आपण उघडून बघूया. अरे वा, याच्यात तर रेसिपी बुक पण आहे. याचा वापर करून आपण बाकी ही रेसिपी बघू शकतो. यामध्ये खडा मसालाही आहे आणि पावडरही आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तवा गरम झालेला आहे. 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. यातच आपण 2 चमचे तूपही घालून घेतो. कांदा घालून घेतो. चवीपुरता मीठ घालून घेतो जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल. कांद्याबरोबर बटाटेही शिजवूया. कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. यात आता आपण टोमॅटो घालून घेऊया. एक ते 2 चमचे केओची जिंजर गार्लिक पेस्ट घालूया. कापलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. यात आता आपण 2 चमचे केओचा स्पेशल प्रॉन्स बिर्याणी मसाला घालून घेतोय. यात सर्व खडे मसालेही आहेत.
अर्धा चमचा केओचा अस्सल पारंपरिक कोळी मसाला घालते. मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. यात आता आपण मॅरिनेटेड प्रॉन्स घालून घेऊया. याला आता झाकण देऊन स्लो फ्लेमवर शिजू देऊया. बघूया, प्रॉन्स जवळजवळ शिजलेले आहेत. यात आता वेगळं पाणी घालायची काही गरज नाही, कारण प्रॉन्स स्वतःचं असं पाणी सोडत असतं. आपल्या प्रॉन्स बिर्याणी मसाल्यात तेजपत्ता होता, तरी आपण इथे 2 तेजपत्त्याची पानं घालत आहोत. थोडी कोथिंबीर घालत आहोत, थोडी पुदिन्याची पानंही घालत आहोत इथे, ज्याने आपली टेस्ट अजून वाढेल. आपला प्रॉन्स बिर्याणीसाठी मसाला तयार आहे. फ्राय केलेला कांदा म्हणजेच बरिस्ता. कांदा तळून घेऊया. आपला बरिस्त्यासाठी कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. प्रॉन्स बिर्याणीच्या लेअरिंगला सुरुवात करूया. सर्वात आधी तूप घेऊया. सर्व बाजूने तूप व्यवस्थित लावून घेऊया. भात घालून घेऊया. लेअरिंगला थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. पुदिन्याची काही पानं, थोडासा बरिस्ता, कोलंबी मसाला, प्रॉन्स मसाला घालून घेऊया. अशा प्रकारे आपला बिर्याणी मसाला घालून झालेला आहे. आता परत याच्यावर आपण राहिलेला राईस घालून घेऊया. याच्यावर आता आपण बरिस्ता घालूया. 1 ते 2 चमचे याच्यावर आता आपण तुपाची परत सोडूया. बिर्याणीला दम देण्यासाठी पातेलं जाड घ्यायचं. जर आपल्याकडे जाड पातेलं नसेल तर अशा प्रकारे झाकण ठेवून त्याच्यावर आपलं पातेलं ठेवायचं. बिर्याणीच्या दमसाठी झाकण पिठाच्या साहाय्याने व्यवस्थित बंद करून घेऊया. मंद आचेवर त्याला 8 ते 10 मिनटं दम देऊया. 8 ते 10 मिनटं झालेली आहे. आपली प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे. झाकण उघडून सर्व करून घेऊया. मस्त असा सुगंध येत आहे. आपली छानशी अशी प्रॉन्स बिर्याणी तयार आहे. त्याची दही रायत्यासोबत मजा घेऊया. आम्ही आमच्या पद्धतीने गार्निशिंग केलेलं आहे. तुम्हीही तुमच्या पद्धतीने गार्निशिंग करू शकता. केओ प्रॉन्स बिर्याणीच्या मदतीने चला तर बघूया कशी बनते आपली प्रॉन्स बिर्याणी. तर ही होती कोळंबी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी. आम्ही आशा करतो की रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. तरी तुम्हाला ती कशी वाटली प्लीज आवर्जून कळवा. तुम्हाला नवीन नवीन रेसिपी व चांगला अनुभव देण्यासाठी प्लीज तुमची मते, प्रतिक्रिया आणि नवीन नवीन रेसिपी आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. धन्यवाद.